अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये कर्नाटकामध्ये 0 एफआयआर नोंदवण्यात आलेला आहे। रोहित पवार यांच्या तक्रारीवरून कर्नाटक पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। एफआयआरमध्ये अजित पवार यांचा अपघात घडवून आणण्यासाठी षडयंत्र तर नव्हतं ना अशी शंका उपस्थित करण्यात आली। नियमांचं पद्धतशीरपणे उल्लंघन आणि रेकॉर्ड जाणीवपूर्वक नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा या एफआयआरमध्ये केला गेलाय। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही एफआयआर करण्याचा प्रयत्न करतो। याच महाराष्ट्रामध्ये जिथं अजितदादांनी गेल्या 40 वर्षामध्ये लोकांची सेवा केली राजकारणाच्या माध्यमातून, दुर्दैव असं या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय दिला जात नाही। पण कर्नाटकामध्ये बँगलोरमध्ये आम्ही जाऊन तिथे असणाऱ्या एका पोलीस स्टेशनमध्ये असणारे SHOला विनंती करून एक 0 एफआयआर अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल, ज्याच्यामध्ये मर्डर, त्याच्याचबरोबर घातपात आणि बरेच काही कॉन्स्पिरसी असे काही मुद्दे आहेत, हा एफआयआर मी आपल्यापर्यंत देईल। म्हणजे कर्नाटकाचं पोलीस प्रशासन हे अजितदादाला न्याय देण्यासाठी सरसावतं, पण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन दादांना न्याय देऊ शकत नाही। हे अतिशय दुर्दैव आहे। आता हा एफआयआर कुठं आला आहे? हा 0 एफआयआरच्या अंतर्गत हा DG महाराष्ट्र सरकारकडे आला। कर्नाटकाच्या DGली कोणाला पाठवला? महाराष्ट्र DGकडे। म्हणजे हा आता महाराष्ट्राची प्रॉपर्टी झाली। आता हा जाणार बारामतीला। बारामती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या विषयावर, या एफआयआरवर त्यांना तपास करावा लागेल।